वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। मित्रांनो, एक नवीन वीडियो में अपने पुनः स्वागत है। दोस्तों, एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है। आज के इस वीडियो में हम शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचनी 2025 को लेकर कुछ फिर से इम्पॉर्टेंट और सिलेक्टेड क्वेश्चन देखने वाले हैं। दोस्तों, जो परीक्षा की दृष्टिकोण से बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट होने वाले हैं। आप लोगों को पता है कि जिस तरीके से परीक्षा परिषद की तरफ से एक नोटिफिकेशन जारी किया गया है और बताया गया है कि मई और जून में जो है परीक्षा होनी है। अगर आप तीसरे टेट की बात करोगे तो दोस्तों इसके लिए आपको उतना वक्त नहीं मिलने वाला है। तो एक एक वीडियोस जो हमारी होती है वो आपके लिए परीक्षा के दृष्टिकोन से बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट होने वाली आहे। या ठिकाणी आपण मराठी भाषा, हिंदी, इंग्लिश आणि उर्दू भाषेचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, सगळे जे प्रश्न असणार आहे ते सिलेक्टेड क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप इंपॉर्टेंट है प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहे। हम वीडियो में आगे बढ़ते हैं। वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर आप हमारे चैनल पर नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और दोस्तों, अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन कर लेना है, जहां से आपको तमाम शासन निर्णय परिपत्रक वक्त वक्त पर देखने के लिए मिलेगा। साथ ही साथ अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हो। तो चलिए बढ़ते हैं पहले प्रश्न की तरफ। वीडियो को प्लीज लाईक कीजिए। हे बघा, प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। इंग्लिश भाषिक क्षमतेबाबत प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय आहे ते विचारलेला आहे। इथे प्रश्न असा आहे की चूज द वर्ड विच इज ऑपोजिट इन मीनिंग टू द गिवन वर्ड्स। हे बघा, एक शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे ऑडिसियस। या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। आता ऑडिशियस म्हणजे काय तर धाडस। आता धाडस या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द काय आहे ते बघा मित्रांनो, इंग्लिश भाषिक क्षमतेबाबत तुम्हाला जवळपास 25 से 30 प्रश्न विचारले जातात। मतलब इंग्लिश ग्रामर को लेकर आपको 25 से 30 क्वेश्चन क्या है पूछे जाते हैं। 4 ऑप्शन दिलेले आहे, कवर्डली, ब्रेव, कॉर्जियस अँड फेअरलेस, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे। आणि योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता तर हे बघा, ऑप्शन क्रमांक ए जे असेल कॉवर्डली हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक ए काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 2। आता हे बघा, प्रश्न क्रमांक 2 खूप मोठे मोठे प्रश्न सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। जसे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात तसेच प्रश्न आपण या ठिकाणी काय आहे ॲड केलेला आहे। मराठी, इंग्लिश आणि उर्दू भाषेचा आपण या ठिकाणी वापर करत आहोत। तर हे बघा, प्रश्न दुसरा असा विचारलेला आहे की किशोरावस्था मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा काळ म्हटले जाते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे सुद्धा दिलेले आहे। मानवी जीवनातील दुरुस्तीचा सुरुवातीचा टप्पा, ऑप्शन क्रमांक बी फक्त हाच मानवी जीवनातील आनंद देणारा काळ आहे, ऑप्शन क्रमांक सी जेव्हा मूल चालायला शिकतो किंवा यापैकी नाही। अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे या ठिकाणी दिलेले आहे। आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हणजे मानवी जीवनातील सुरुवातीचा टप्पा म्हणजे किशोरावस्थेला मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा काळ म्हटले जाते। ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। या ठिकाणी तुम्ही उर्दूमध्ये सुद्धा क्वेश्चन पाहू शकतात आणि इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा तुम्ही क्वेश्चन या ठिकाणी पाहू शकतात। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। आता हे बघा, किती म्हणजे एकदम सोपे सोपे प्रश्न सुद्धा तुम्हाला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या परीक्षेत पाहायला मिळेल। आता हा प्रश्न तुम्ही पाहू शकतात कितका म्हणजे एकदम इझी प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय आहे विचारलेला आहे। बटाटा आहे, पोटॅटो इज। आता हे काय आहे, फूल आहे म्हणजे फ्लॉवर, फळ आहे फ्रूट, भाजी आहे व्हेजिटेबल किंवा पान। अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि सगळ्यांना माहित आहे की ऑप्शन क्रमांक सी म्हणजे भाजी काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे, कारण की बटाटा हे काय आहे भाजी आहे। ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। आता पुन्हा तुम्हाला प्रश्न इंग्लिश भाषिक क्षमतेबाबत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। प्रश्न असा आहे की रिकामी जागा पूर्ण करा, असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे सुद्धा दिलेले आहे। प्रश्न आपण वाचून घेऊया। आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लैंक। आता हे बघा, खाली म्हणजे आपको यहाँ पर खाली जगह पूरी करनी है। प्रश्न असा आहे की द रॉबर डॅश डॅश आउट नाइफ, अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे।
टेक, हॅव टेक किंवा हॅव टूक अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए काय असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 5. आता हा प्रश्न सुद्धा खूप सोपा प्रश्न तुम्हाला 2017च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारला गेला होता की डॅश डॅश घरात राहतो. ओके, लिव्स इन अ हाउस अशा प्रकारे आपको प्रश्न पूछा गया था कि घर में कौन रहता है. ठीक है, 4 ऑप्शन दिए हैं, सिंह, कुत्रा, मनुष्य, मासा. तर हे बघा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की डॅश डॅश हा घरात राहतो. तर ऑप्शन क्रमांक सी जे असेल मनुष्य, ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की मनुष्य हा घरात राहतो. ये एक ही चैनल आपको ऐसा मिलेगा जहाँ पर हिंदी, उर्दू, मराठी और इंग्लिश आपको मल्टीप्लाई लैंग्वेज का वहाँ पर देखने के लिए मिलेगा. ठीक है, उसके बाद हम अगले प्रश्न की तरफ बढ़ते हैं. बघा प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 तुम्ही पाहू शकतात. प्रश्न अशा प्रकारे या ठिकाणी विचारलेला आहे की ज्या कारणाने विद्यार्थ्यामध्ये निराशा निर्माण होते. प्रश्न असा असला पाहिजे होता की डॅश डॅशच्या कारणाने विद्यार्थ्यामध्ये निराशा निर्माण होते. ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे. उद्दिष्टामधील संघर्ष, प्रोत्साहनाचा अभाव, वैयक्तिक अपंगत्व किंवा वरीलपैकी एकही नाही. हा प्रश्न जे असणार आहे ते CDPच्या सेक्शनमध्ये म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र चा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. आणि ऑप्शन आपल्याला 4 या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे उद्दिष्टांमधील संघर्ष आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी विचारलेला आहे की हे बघा तुम्ही पाहू शकतात. प्रश्न क्रमांक 7 तुम्हाला जनरल नॉलेजच्या बेसिसला हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की मोठ्या शहरामध्ये जागेचा अभाव मुख्यतः यामुळे आहे. आता यहाँ पर आपको पूछा गया कि जो बड़े शहर होते हैं वहाँ पर जगह की कमतरता किस वजह से होती है असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय आहे विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे. भरपूर लोकसंख्यामुळे, अतिक्रमणमुळे, विकास किंवा बेकायदेशीर कार्यामुळे अशा प्रकारे आपल्याला काय आहे 4 ऑप्शन या ठिकाणी विचारलेले आहे. आणि मोठ्या शहरामध्ये जागेचा अभाव मुख्यतः यामुळे होतो. तर हे बघा भरपूर लोकसंख्येमुळे, ह्यूज पॉप्युलेशनमुळे काय होतो तर जागेचा अभाव आपल्याला शहरी भागात दिसून येतो. ऑप्शन क्रमांक आपला जे असणार आहे ए बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. आता 8वा प्रश्न तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. प्रश्न असा आहे की 3360 डिवायडेड बाय 15 डिवायडेड बाय 14 इक्वल असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. मॅथमॅटिक्स संदर्भातला हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर तुम्ही म्हणजे तुम्हाला प्रश्न असा सोडवायचा आहे की 3360 डिवायडेड बाय 15. आता 3360 डिवायडेड बाय 15 आपण या ठिकाणी केला तर आपला जे उत्तर असणार आहे ते असणार आहे 224. आपला उत्तर या ठिकाणी काय असणार आहे 224. ओके, आता 224 डिवायडेड बाय 14 अशा प्रकारे जर आपण केला या ठिकाणी तर हे बघा 224 डिवायडेड बाय 14 तर आपला या ठिकाणी काय उत्तर असणार आहे 16. आपला योग्य उत्तर काय असणार आहे 16. तर ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी 16 दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आपला बरोबर उत्तर असणार आहे. हमको सबसे पहले क्या करना है 3360 को डिवाइड 15 से करना है. उसके बाद जो आंसर आता है उसको हमने 14 से डिवाइड करना है और उसके बाद जो है हमारा फाइनल आंसर यहाँ पर क्या है दोस्तों निकलने वाला है. इसके बाद हम अगला क्वेश्चन देखेंगे. प्रश्न क्रमांक 9. आता हे बघा बुद्धिमत्ता संदर्भात प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 तुम्ही पाहू शकतात. प्रश्न असा आहे की हे बघा जस्ट 1 मिनिट. ओके जस्ट 1 मिनिट. प्रश्न असा आहे की मुलांच्या रांगेत विज्ञान सुरुवातीपासून 12व्या आणि शेवटी 19व्या स्थानावर आहे. ओके, विज्ञान नावाचा एक मुलगा आहे ते सुरुवातीपासून 12व्या आणि शेवटून 19व्या स्थानावर आहे हे तुम्ही समजून घ्या. तर मुलाच्या दुसऱ्या रांगेत अतीन सुरुवातीपासून 14व्या आणि शेवटून 20व्या स्थानावर आहे. तर दोन्ही रांगेत मिळून एकूण मुले किती असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला है. लॉजिकल प्रश्न दोस्तों, आपको इसमें थोड़ा सा अपना माइंड इस्तेमाल करना है, थोड़ा सा टाइम आपको यहाँ पर देना है और इसका आंसर आपको लगाना है. 4 ऑप्शन आपको यहाँ पर दिए गए 72, 65, 63 किंवा 61 अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे 63. ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. आता प्रश्न क्रमांक 10
हे बघा प्रश्न क्रमांक 10 आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। प्रश्न तुम्ही पाहू शकतात। प्रश्न असा आहे की भारतात तिच्या सदस्याच्या दृष्टीने कोणत्या राज्याची विधानसभा सर्वात लहान है। अगर आप डायरेक्ट ये क्वेश्चन देखेंगे तो क्वेश्चन इस तरीके से पूछा गया है कि भारत की कौन सी विधानसभा जो है वो सबसे छोटी विधानसभा कहलाती है। इस तरीके का क्वेश्चन आपको यहाँ पर पूछा गया है। 4 ऑप्शन दिए गए हैं, गोवा, सिक्कीम, मिझोरम और त्रिपुरा, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे। आणि प्रश्न विचारलेला आहे की सदस्याच्या दृष्टीने कोणत्या राज्याची विधानसभा सर्वात लहान आहे। तर हे बघा ऑप्शन क्रमांक डी जे असेल त्रिपुरा आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी आपला या ठिकाणी राइट आंसर असणार आहे। दोस्तों वीडियो बेहतर लग रही है तो प्लीज़ वीडियो को लाइक कीजिए। अगर आप हमारे चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए। अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चॅनल की मेंबरशिप हासिल कर सकते हो। पाहूया पुढचा प्रश्न, व्हिडिओला प्लीज लाईक करा। प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी विचारलेला आहे की शाळा संग्रहालयात आपण गोळा करू शकतो अशा प्रकारे या ठिकाणी काय आहे। प्रश्न विचारलेला आहे काय गोळा करू शकतो, क्या कलेक्ट कर सकते हैं हम स्कूल में, इस तरीके का प्रश्न पूछा गया है। बघा सर्व प्रकारची दृश्य सामग्री, ऑप्शन क्रमांक बी सर्व प्रकारची ध्वनी दृश्यमान सामग्री, सर्व विषयाची दृश्यमान सामग्री जे योग्य रीतीने आयोजित व प्रदर्शित केलेली आहे, किंवा ऑप्शन क्रमांक डी नॉन ऑफ द अबाव, वरील पैकी एकही नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 11 आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, कारण की सर्व विषयाची सामग्री जी योग्य रीतीने आयोजित प्रदर्शित केलेली जाते त्याला आपण काय करू शकतो, गोळा करू शकतो। ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। आता प्रश्न क्रमांक 12 तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। प्रश्न असा आहे की सामान्य एक व्यक्ती मानसिक थकव्याच्या माध्यमातून अनुभवतो। हा प्रश्न सुद्धा बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र बद्दल प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, की सामान्यत एक व्यक्ती मानसिक थकव्याच्या माध्यमातून अनुभवतो। आता काय अनुभवतो आपल्याला हे पाहायचं आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे तुम्ही पाहू शकतात। मानसिक अशक्तपणा, मेंटल वीकनेस, लक्षात न राहणे, ओके, चिंता किंवा वरील सर्व, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर अतिशय सोपा हा प्रश्न आहे। ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व काय असणार आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक बी आपला राइट आन्सर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। आता प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी विचारलेला आहे की तुम्ही पाहू शकता दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते निवडा। आपको जो 4 ऑप्शन दिए गए उसमें से अलग क्या है आपको उसको सिलेक्ट करना है। अशा प्रकारे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, वोल्ट, शक्ती, घनफळ किंवा जोर, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि प्रश्न क्रमांक 13चे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच वोल्ट आपला या ठिकाणी काय असणार आहे तर बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। प्रत्येक प्रश्न जे असणार आहे या ठिकाणी आपण सिलेक्टेड प्रश्न पाहत आहोत, कारण की सिलेक्टेड 20 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। प्रश्न असा आहे की दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते निवडा। परत तेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। आता 4 ऑप्शन डिफरंट दिलेले आहे आणि त्यात वेगळे काय असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 14 पण या ठिकाणी पाहत आहोत। क्रिकेट, व्हॉलीबॉल, चेस किंवा टेबल टेनिस, म्हणजे बुद्धिबळ, चेस म्हणजे बुद्धिबळ किंवा टेबल टेनिस, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। तर हे बघा ऑप्शन क्रमांक सी जे असणार आहे ते वेगळं असणार आहे, कारण की क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि टेबल टेनिस हे सगळे कुठे होतात, ग्राउंडमध्ये खेळले जातात, परंतु चेस हे वेगळं या ठिकाणी असणार आहे। बुद्धिबळ आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15। आता प्रश्न क्रमांक 15 सायन्स विषयाचा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे। विज्ञान विषयासंदर्भात प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे। रिक्त इलेक्ट्रॉन कक्षामध्ये आधातूत किती इलेक्ट्रॉन असतात असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आता तुम्ही पाहू शकतात, ओके, रिक्त इलेक्ट्रॉन कक्षामध्ये आधातूत किती इलेक्ट्रॉन्स असतात असा प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। यापैकी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक बी। ऑप्शन क्रमांक बी काय असणार आहे 5, 6 और 7, अशा प्रकारे आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16। प्रश्न क्रमांक 16 आता हे प्रश्न जे असणार आहे ते मराठी भाषिक क्षमतेबाबत म्हणजेच मराठी व्याकरण संदर्भात प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बोलला जातो की
25 ते 30 प्रश्न तुम्हाला मराठी व्याकरण संदर्भात विचारले जातात आणि मराठी व्याकरण आपला हा कसा असला पाहिजे, परफेक्ट असला पाहिजे, कारण मराठी व्याकरण संदर्भात खूप प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे। प्रश्न असा आहे की टोलेजंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? प्रश्न असा आहे की टोलेजंग या शब्दासाठी योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? 4 ऑप्शन दिलेले आहे, भव्य, विशाल, क्षुद्र किंवा टोला मारणे असे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि लक्षात ठेवा की टोलेजंग या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द म्हणजेच विलोम शब्द कोणते? तर ऑप्शन क्रमांक सी जे असेल क्षुद्र काय असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी काय आहे दिलेला आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17। प्रश्न क्रमांक 17 विचारलेला आहे। हा प्रश्न सुद्धा मराठी भाषेशी संबंधित प्रश्न असणार आहे। मराठी भाषिक क्षमतेबाबत प्रश्न आपल्याला येथे विचारलेला आहे। आता मला 60वे वर्ष लागले या वाक्यातील विशेषण ओळखा। आता हे बघा, नाम किंवा सर्वनाम यांची विशेषता दर्शविणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो, हे आपल्याला माहीत पाहिजे। 4 ऑप्शन दिलेले आहे, आता, मला, 60वे वर्ष। तर यापैकी जे विशेषण असणार आहे ते असणार आहे 60वे, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। ऑप्शन क्रमांक सी आपला या ठिकाणी विशेषण असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18। प्रश्न क्रमांक 18, आता हा प्रश्न जे आहे ते जॉग्राफी सब्जेक्टशी रिलेटेड प्रश्न आहे। म्हणजे तुम्ही पाहू शकतात की सगळे म्हणजे टोटल सब्जेक्ट मिक्स करून या ठिकाणी तुम्हाला प्रश्नपत्रिका तयार केली जाते। तिथे तुम्हाला सायन्स, मॅथमॅटिक्स, हिस्ट्री, पॉलिटिक्स म्हणजे सगळे जवळपास सगळे विषय एकत्र करून तुम्हाला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा विचारली जाते, जशा प्रकारे MPSC किंवा UPSC मध्ये प्रश्न विचारले जातात। आता प्रश्न असा आहे की सूर्यग्रहण केव्हा घडतो? असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। सूर्यग्रहण तेव्हा घडतो जेव्हा, ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे, सूर्य पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये येते, चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते, किंवा जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पड़ते। अब आपको बताना है कि सूर्य ग्रहण कब होता है। तो देखिए सूर्य ग्रहण कब होता है, जब ये आप अगर पृथ्वी करोगे, अगर यहाँ पर आप सूरज कहोगे, इनके बीच में जब चांद आ जाता है तो सूरज ग्रहण होता है, ये आपने समझ लेना है। मतलब ऑप्शन क्रमांक बी जे असेल आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे की चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो। म्हणजे चंद्र कुठे येतो तर पृथ्वी आणि सूर्याच्या जेव्हा मध्ये येतो तेव्हा आपल्याला सूर्यग्रहण पाहायला मिळतो। ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। आता 10वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता यावर्षी 2025च्या मार्चच्या परीक्षेमध्ये, की ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने डॅश डॅश व्यवसायावर अवलंबून आहे। आणि हा प्रश्न आहे भूगोल विषयाशी संबंधित प्रश्न आहेत। म्हणजे जवळपास तुम्हाला सगळे विषयाचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला मिळेल। फिजिक्स, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स सगळे विषयाचे प्रश्न तुम्हाला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ताच्या चाचणीमध्ये पाहायला मिळेल। प्रश्न असा आहे की ब्राझील देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने डॅश डॅश व्यवसायावर अवलंबून आहे, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि ऑप्शन क्रमांक सी काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। यानंतर शेवटचा प्रश्न आणि प्रश्न क्रमांक 20 आपण पाहणार आहोत। प्रश्न तुम्ही पाहू शकतात, हे बघा एक आकृती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि प्रश्न असा विचारलेला आहे की खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्यायाची आकृती प्रश्नातील आकृतीत अंतर्भूत आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला है। आप यहाँ पर इंग्लिश में भी पढ़ सकते हैं, आप यहाँ पर उर्दू में भी पढ़ सकते हैं, अगर आपको सवाल नहीं समझ में आ रहा है तो ठीक है। पूछा गया है कि ये जो आकृति आपको यहाँ पर नजर आ रही है इससे मैच करने वाली आकृति कौन सी है, इसके जैसे दिखने वाली आकृति कौन सी है, ये आपको सीधे सीधे तौर पर यहाँ पर क्या है पूछा गया है। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि हे बघा या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक डी। 1 मिनिट, ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे, कारण ओके ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। खाली उत्तर आन्सर दिलेला आहे। ओके, हे बघा तुम्हें पाहू शकतात या ठिकाणी आपल्याला उत्तर सुद्धा दिलेला है। तो दोस्तों इस तरीके से आज हमने बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट और बहुत ज़्यादा सिलेक्टेड क्वेश्चन आपके लिए हम लेकर आए थे शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचणीसाठी। हे बघा मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न जे आहे तुम्हाला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 मध्ये विचारले जातात। त्यात तुम्हाला CDP, मराठी, इंग्लिश, सायन्स म्हणजे जवळपास टोटल विषयाचे प्रश्न तुम्हाला एकत्रित करून विचारले जातात अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता या 2 पार्टमध्ये। तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।